शाळेतून खेळाडूंना विशेष रेल्वेनं दिल्लीला आणणार आहेत। पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना दिल्लीला आणलं जाणार आहे। ही आताची आपण दृश्य जी आहेत ती थेट पाहतो आहोत। भारत पाक तणावामुळे धर्मशाळेतून खेळाडूंना विशेष रेल्वेनं आता दिल्लीला आणण्यात येणार आहे। पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना दिल्लीला आणलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे। जी काही आयपीएलची मॅच जी आहे ती खेळवली जात होती त्याचा सामना रद्द करण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान तणावामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे। धर्मशाळेतून आता खेळाडूंना विशेष रेल्वेनं दिल्लीला आणलं जाणार आहे। पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना दिल्लीला आणलं जाणार असल्याची माहिती आता समोर येते। भारत पाकिस्तान तणावाचा आणि या संपूर्ण युद्धाचा फटका देखील धर्मशाळेतील आयपीएलला बसलेला आहे। पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना जे आहे ते दिल्लीला आणलं जाणार आहे। तर पाक आणि भारताच्या तणावामुळे धर्मशाळेतील आयपीएलचा सामना रद्द करण्यात आला। तर संध्याकाळी पाककडून भारतावरती हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। पाककडून कुठे कुठे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला ते आपण पाहतो आहोत। उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट, कठुआ, राजौरी, अमृतसरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानकडून करण्यात आलेला होता। 3 राज्यांमध्ये पाकचे आगळीक पाहायला मिळते। एक मध्ये जम्मू, पंजाब, राजस्थान या तीनही राज्यांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात येत होतं। जम्मूमध्ये हवाई ड्रोन जे आहेत ते पाठवण्यात आलेले होते पाकिस्तानकडून, परंतु S-400च्या माध्यमातून हे ड्रोन जे आहेत ते नेस्तनाबूत करण्यात आले। पाकची 7 शहरं देखील आपण टार्गेट केलेली आहेत। पाककडून कुठे कुठे हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता पाकिस्तानने ते आपण पाहतो आहोत। उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट, कठुआ, राजौरी आणि अमृतसरमध्ये पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। मिसाईल लागण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु S-400च्या माध्यमातून हा संपूर्ण प्रयत्न आपण रोखलेला आहे। 3 राज्यांमध्ये पाकनं जो आहे तो हल्ल्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये जम्मू असेल, पंजाब असेल आणि राजस्थान असेल या 3 राज्यांमध्ये विविध शहरांना जे आहे ते लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता, परंतु भारताच्या S-400 या सिस्टीमनं, एअर डिफेन्स सिस्टीमने जे आहे ते या संपूर्ण हल्ला रोखलेला आहे। भारताचं कुठेही मोठं नुकसान झालं नसल्याची माहिती मिळते आहे। तर संध्याकाळी पाकिस्ताननं हा प्रयत्न केल्यानंतर कुठे कुठे पाककडनं हा हल्ल्याचा प्रयत्न झाला त्याची माहिती आपण सध्या पाहतो आहोत। तर भारत पाक तणावामुळे धर्मशाळेतील आयपीएलचा सामना रद्द करण्यात आला। तर भारताच्या सुदर्शनचा अग्निप्रपात पाहायला मिळतोय। पाकचे असंख्य ड्रोन जळून खाक झालेले आहेत। S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा भारताकडून पहिल्यांदाच वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे। काही सेकंदात S-400नं भारतीय हद्दीमध्ये शिरलेले ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त केले आहेत। पाकची 2 चायना मेड J-11 विमानं भारताकडनं चकाचूर करण्यात आलेली आहेत। अमेरिकेनं पाकला दिलेली 2 F-16 विमानं ही नेस्तनाबूत करण्यात भारताला यश आलेलं आहे। भारताच्या सुदर्शनाचा अग्निप्रपात पाहायला मिळतोय। पाकचे असंख्य ड्रोन जळून खाक झालेले आहेत। पाकिस्तान सैन्यानं भारताविरोधात F-16 विमानांचा वापर केलेला होता। अमेरिका आता पाकिस्तानला यावरून लक्ष्य करण्याची शक्यता आहे, त्याच्याकडे जाब विचारण्याची शक्यता आहे। दहशतवादाविरोधात वापराच्या अटीवरती पाकला ही F-16 ही विमानं देण्यात आलेली होती। त्याच F-16चा वापर पाकिस्ताननं भारतीय सैन्याविरोधात केलेला आहे। पाकिस्तान सैन्यानं आता भारताविरोधात F-16चा वापर केलाय। भारतावरती हल्ल्याची घोडचुकीनं पाकिस्तान आता अक्षरशः अराजकतेच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। सैन्य प्रमुखांविरोधात असंतोष आणि दुसरीकडे सैन्य दलामध्ये बंडखोरी पाहायला मिळते। अनेक पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळून गेल्याची माहिती आता समोर येते। भारतावर हल्ल्याची घोडचुकीनं पाकिस्तान हा अराजकतेच्या उंबरठ्यावर असल्याचं